मुकेश ये मुंह से कम बोलते हैं लेकिन बल्ला जब बोलेगा ना तो मुकेश का बल्ला भी ज़्यादा चलता है लेकिन आज नहीं चला। मुकेश अभिनंदन, खेळ झाला एकंदरीत, लढत चांगली झाली परंतु बंटीचं कौतुक करावे लागेल। हां आणि येदुडने बघा स्कायरा 11 आकाश शेठ संघासाठी बंटीने 1000 रुपये सुपूर्द केलेले आहेत, बंटीकडे जमा आहेत। सामन्याकडे आपण बोलणार आहोत रोशन पाटील तारा यांच्याकडे। रोशन बोलूया रोशन पाटील यांच्याकडे। धन्यवाद। खरं तर बंटीने या रात्रीमध्ये अफलातून फलंदाजी करत त्या ठिकाणी हेदुडने संघाला विजयापर्यंत पोहोचून दिला आणि विजय संपादित करून दिला असा खेळाडू। जाऊया मॅचकडे आपण पुढे आहे सेकंड फेरीमध्ये। दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना जय हनुमान निळजे विपक्ष एंजल 11 जय हनुमान ढवळेपाडा या दोन संघादरम्यान ही लढत। पहिल्या षटकासाठी सचिन केवणे। सामना 4 षटकांचा राहील याची नोंद आपण दोन्ही संघाने घ्या। दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना ढवळेपाडा विपक्ष कर्द निळजे म्हणजे बदलापूर परिसर आणि एका बाजूने डोंबिवली परिसर या दोन खरं विभागातील संघ एकमेकांच्या समोर तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। केतन पाटील हा खेळाडू स्ट्राईक एंडला। पहिला बॉल त्या ठिकाणी सचिनचा प्रचंड वेगाने टाकलेला होता आणि चांगली लाईन टप्प्यावरती नियंत्रण आपण पाहिलं सचिनच्या माध्यमातून। पहिला डॉट बॉल मागच्या सामन्यामध्ये कर्दर निळजे संघाचा फलंदाज केतन पाटीलने वसार संघाच्या अगेन्स्ट आक्रमक भूमिका साकारली होती। स्टार्ट चांगला आपल्या टीमला दिला होता, तो मात्र स्ट्रायकिंग गेला आणि त्याच्यासमोर अनुभवी खेळाडू सचिन केवणेला आपण पाहू शकाल। बॉलला फिरवलाय, हुक करत असताना मागे चाललाय, मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे, बॉल लॉंग स्टॉपला चालला, लॉंग स्टॉप सीमा पार, रन्स मिळतील 4 चौकार। पहिला चौकार या ठिकाणी आपण पाहिला। 4 रन्सने मध्ये अकाउंट ओपन झालं त्या ठिकाणी जय हनुमान निळजे या टीमच्या माध्यमातून। पहिला षटक हातलात असताना मात्र सचिन केवणे हा खेळाडू चांगली बॉलिंग ॲक्शन, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट। यावेळेला ऑन साईडला फटका, मिड विकेटच्या अगदी बाजूने बॉल चालला होता पण फिल्डिंग तितकी सुंदर त्या ठिकाणी पाहायला मिळाली भूषणच्या माध्यमातून। कमालीचं फिल्डिंग एफर्ट्स त्याने लावले आणि बॉलला थांबवत असताना खरं तर थोडासा अप अँड डाऊन अगदी ऑन साईडला थोडासा एक पोर्शन आपण जर बरं डाऊन खरं तर पोझिशनमध्ये मैदानाचा खरं क्षेत्र आहे आणि अशा क्षेत्रामध्ये मात्र कंट्रोल दाखवला त्यांनी फिल्डिंगमध्ये भूषणने आणि बॉलला थांबवलं। एकच रन या बॉलवरती आली। आई एकविरा इव्हेंटच्या 4 खेळाडू बघा खरं तर हे चांगलं एकीचं खरं तर एक चित्र तुम्ही पाहिलं या ठिकाणी ढवळेपाडा टीमच्या माध्यमातून। कारण क्रिकेटसाठी असं म्हणतात एकाने नाही तर एकीने जिंकलं जातं, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्त्वाचं असतं आणि इथे प्रत्येकजण आपल्या संघासाठी सर्वोत्तोपरी कॉन्ट्रीब्युशन देत असताना 2 धावा आल्या या चेंडूवरती, 7 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहता। शेवटचा बॉल यावेळेला फिरून मारला, बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पटवलाय, लेफ्टी वर्सेस लेफ्टी। इथे मात्र विशाल पवार राहिला उजवा, इथे आला षटकार 6 धावा आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला। एकूण धावा धाव फलकावरती बिनबाद 13। पंतचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ते शुभेच्छा आलेल्या आहेत। रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राकेश दादा गायकवाड ओवले आणि ओवले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रुपेश दादा गायकवाड यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यांच्या मित्रांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यांचं नितेशदादा पाटील आणि जय गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत। नुकताच रामबाग चषकामध्ये आपण पाहिला आर्या स्पोर्ट्स ओवळे हा संघ 4था क्रमांकाचा मानकरी राहिला। रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांचा संघ त्या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिला आणि त्या स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून स्वरूपात प्रवीण मात्रे बुरदुल आपले जे गावदेवी क्रिकेट संघाचे सिनियर क्रिकेटर रोशन त्यांनी सुद्धा राकेशभाईंना निमंत्रण दिलेलं आहे की या तुम्ही एक दिवस तरी या स्पर्धेसाठी आवर्जून। डेफिनेटली, कारण रायगड ठाणे म्हटलं की नाण्याची खरं तर या 2 बाजू आहेत। क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आणि या खरं तर रायगड ठाणे जिल्ह्याने मात्र जागतिक दर्जाचे एक टेनिस क्रिकेट खेळाडू मात्र याच आपल्या 2 जिल्ह्यांनी दिले। त्यामुळे खरं तर रायगड आणि ठाण्यामधलं क्रिकेट आपण नेहमी आपण जर पाहिलं मैत्रीचं होताना पाहायला मिळालं। सेकंड ओव्हरमध्ये आला गणेश
जाधव हा गोलंदाज, अपकमिंग यंगस्टर गणेश जाधव आणि त्याच्या समोर केतन पाटील स्ट्राईक एंडवरती. यावेळेला विकेट करताना फटका फसला आहे, सॉफ्ट डिसमिसल झाले असते कदाचित. थोडासा पुढे पडला बॉल, गली क्षेत्राकडे जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या अगदी समोर बॉल लँड झाला आणि त्यानंतर सेफ लँडिंग होताना एक रन मात्र या ठिकाणी वेगाने पूर्ण केली दोन्ही खेळाडूने. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले. विकेट करायचं होतं, इनसाइड एट करत दुसरी वरची कडा लागून मात्र बॉल त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दिशेने मात्र फील्ड होताना आपण पाहिलं. एक रन या बॉलवरती आली. 14 धावा फलकावरती आपण त्या ठिकाणी लागताना पाहू शकाल. 1.1 चेंडूचा खेळ संपला. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये आज खरं तर या जोडीने इम्प्रेस केलं, ज्यामध्ये विशाल पवार, केतन पाटील ज्याने पहिल्या विकेटसाठी अगदी 59 धावांची भागीदारी साकारली होती मागच्या सामन्यामध्ये, ते दोन खेळाडू. विकेटवरती ऑन साइडला हा फटका खेचून मारलाय, फोर्सेबल स्ट्रोक मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलाय विशाल पवारने. पॉवर दाखवणारा हा षटकार. नाही, कॉर्डिनेशन अगदी चांगलं होतं. थोडासा लेन बॉल होता, त्याच्यावरती पिकअप शॉट पाहायला मिळाला. मिड विकेटला क्लिअर करताना स्लॉटमध्ये आलेला हा षटकार. 6 धावा. अप्रतिम. खरं तर एक क्षण आपण पाहत आहे षटकारानंतर आपल्या बॅटला खरं तर स्पर्श करत असताना, किस करत असताना हा खेळाडू. कारण प्रत्येक खेळाडूसाठी ही बॅट त्याची फार महत्त्वाची बॅट असते आणि मैदानामध्ये त्याने मात्र या बॅट्सने आजच्या रात्रीमध्ये एक चांगली किमिया साकारली आपल्या संघासाठी. भरीव योगदान या खेळाडूने आपल्या टीमला दिलंय. टोटल धावसंख्या धावफलकावरती 20 रन लागताना आपण पाहत आहे. 14 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी मिड विकेट क्षेत्राकडे खेळून काढला. अलॉंग द कार्पेट सिंगलला प्राधान्य देताना हे दोन्ही खेळाडू, हे फार गरजेचं आहे. स्कोर कार्ड हलतं ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये जी विकेटसाठी पहिल्या विकेटसाठी भागीदारी झाली तशी भागीदारी या मॅचमध्ये होते की काय, असं का तर भागीदारीचं चिन्ह मात्र निर्माण केलं. पहिल्या काही चेंडूंमध्ये, पहिल्या 9 बॉलमध्ये आतापर्यंत 21 धावांची भागीदारी नाबाद अभेद्य भागीदारी राहिली होती, ज्यामध्ये विशाल पवारने 5 बॉल 15 आणि केतन पाटील जो स्ट्रायकिंग एंडला आहे त्याने 4 मध्ये 6 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. चांगला खेळ मात्र आज निळजा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ठाणे तर डिस्ट्रिक्टमधील हे संघ आज बुर्दुल नगरीमध्ये आपण पाहता त्यांचा खेळ. याही वेळेला यॉर्कर लेनचा बॉल ड्राईव्ह करत असताना प्रॉपर टायमिंग होत नाहीये केतनला चेंडू आणि बॅटमध्ये. दरम्यान 2 रनचा कॉल झाला. चांगलं कॉलिंग. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे फिल्डिंगवरती दबाव क्रिएट करणं, फिल्डिंग करणाऱ्या संघावरती दबाव टाकणं. चांगली खरं तर रणनीती वापरत असताना हे दोन्ही खेळाडू सिंगल डबलने मात्र पुढे चाललेले आहेत आणि धावसंख्येत मात्र आता हळूहळू बदल होत चाललाय. धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल. एकूण धावा फलकावरती बिनबाद 23. लॉस ऑफ 0 विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बघा यानंतर जो सामना असेल दुसऱ्या फेरीतला अंतिम सामना, स्कायरा 11 हेदुटणे विपक्ष जय हनुमान दातिवली. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर दोन्ही कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. आज खरं तर असं वाटलं होतं कदाचित उद्घाटन समारंभामुळे थोडासा उशीर होईल, पण तो तसं झालेलं नाहीये. शिस्तबद्ध आयोजन काय असतं हे खरं तर या स्पर्धेने दाखवून दिलंय आणि वेळेला फार महत्त्व दिलं जातं या स्पर्धेमध्ये. टाइम टेबल फार महत्त्वाचा. स्विचिटचा प्रयत्न होता, फॉलो केलं फलंदाजाला, डिरेक्टची संधी आणि यावेळेस आपण पहिला चांगला थ्रो पाहायला मिळाला शॉर्ट थर्डमॅनला किरणच्या माध्यमातून. आणि जो खेळाडू डोकेदुखी ठरला पहिल्या 2 ओव्हरमध्ये विशाल पवार, त्याला मात्र रनआउटचा शिकार करत मैदानाच्या बाहेर पाठवलं या ठिकाणी ढवळेपाडा टीमने.
ग्रेट वर्क संदेश शेळके आणि टीम त्यांच्या माध्यमातून. त्याला चेंडूची पूर्तता करा मैदानाकडे. VIP डाईजवरती आपण पहिल्या सामन्यापासून अगदी या मध्यरात्रीमध्ये मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण होताना पाहत आहे. युवा उद्योजक खरं तर नितेश शेठ पाटील त्यांच्या सौभाग्यवती, ज्यांना खरं तर बुर्दुल ग्रामपंचायतीमध्ये प्रथम नागरिक बनण्याचा बहुमान मिळाला, सरपंच बनण्याचा बहुमान मिळाला. आज त्यांच्याच नावाने सरपंच चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन तुम्ही पाहताय बुर्दुल नगरीमध्ये. नितेश पाटील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आला. थोडंसं डॉमिनेट करावं लागेल आता गोलंदाजांना, कारण जितक्या मोठ्या धावा येतील. मागच्या सामन्यामध्ये 13 धावांचं योगदान 6 बॉलमध्ये त्यांनी दिलं, ज्यामुळे 2 षटकार आपण त्याच्या इनिंगमध्ये पाहिले होते वसार संघाच्या अगेन्स्ट. आता इथे आलाय यावेळेस तिसऱ्या क्रमांकावरती. प्रतिकूल खरंतर परिस्थितीमध्ये संघासाठी चांगली जबाबदारी साकारत अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणं ही या नंबरच्या खेळाडूची नेहमी भूमिका राहिली, आणि ही भूमिका तो चोख बजावेल का हे पाहायचं आहे. वेगवान बॉल होता, आतली कडा हलकीशी घेतली, पॅडलावरती बॉल लागत असताना मात्र या ठिकाणी सिंगल आली. 1 धाव या चेंडूवरती आली. या षटकामध्ये केलं कमबॅक आणि सेकंड ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद 24 अशी धावसंख्या आपण पाहत आहे जय हनुमान निळजे या टीमच्या माध्यमातून. जय हनुमान दातिवली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्कायरा 11 हेद्दुटणे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही ते सूचित करत आहोत की नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं. 2 ओव्हरचा खेळ संपला. डगआउट आपण पाहताय निळजे संघाचा. खेळाडूंच्या नजरा लागल्यात खरं मैदानाकडे, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 झाल्या. 12च्या सरासरी 12.00 सरासरी 24 धावा पाहिल्या. अजून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. रणनीती फार महत्वाची क्रिकेटमध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती एंजल 11 ढवळेपाडा संघाचा गोलंदाज प्रथमेश केवणे मैदानाकडे आला. अष्टपैलू खेळाडू या टीमचा. पहिल्या सामन्यामध्ये प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मैदानाकडे उतरला. जबाबदारी स्वीकारत मात्र त्याने चांगली इनिंग साकारली आपल्या संघासाठी. तो प्रथमेश केवणे. पहिला बॉल ऑन साईडला खरं स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये फटका अलॉंग द कार्पेट सजवलाय. सिंगल रन मात्र या बॉलमधील नितेशच्या माध्यमातून. 1 धाव आली आहे. सलामीवीर केतन त्याला मात्र भरपूर शांत ठेवलंय ढवळेपाडा संघाने, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चौकार षटकारांचे आविष्कार इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांना दाखवले. ऑन स्क्रीन आमचे खरं स्वतः आयोजक नितेश शेठ पाटील आणि सर्व मान्यवर त्यांना आपण पाहू शकाल. मुख्य VIP डाईजवरती आसन असताना त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. वालदेश्वर खरं तर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितेश शेठ पाटील. यावेळेला देखील यॉर्करचा वापर. विकेट किपरला बीट करून बॉल चाललाय वेगाने सीमा पार. नशिबाचा आलाय हा 22चा चौकार. घेत असताना खऱ्या अर्थाने आपल्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स संदेश शेळके सुकापूर यांनी पूर्णतः खऱ्या अर्थाने फोकस केलेले आहे बघा. म्हणजे त्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला रोशन क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्ती म्हणून अशा व्यक्तिमत्वाचा सातत्याने उल्लेख केला जातो. खरं तर या क्षणाला जिथे डॉट बॉल होता, एकही धाव नव्हती, तिथे मात्र नशिबाच्या 4 धावा मिळाल्या. मोमेंटम आता मिळालाय मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान निळजे या संघाला. चांगलं कमबॅक नशिबाची साथ. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना मात्र इथे यॉर्कर लेनचा बॉल मिस झाले होते, पण विकेट किपरची न मिळालेली साथ. 4 धावा आल्या. यावेळेला आपण पाहिला लाईन भरकटले, दिशा भरकटली. पंचाने या चेंडूला वाईड घोषित केलं. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. इट्स अ वाईड. जय पवार सर, शेखर सर, आमचे मुन्ना पठाण सर, JP पॅनल जो खरं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करत असतो सातत्याने. आज हा पॅनल मात्र या स्पर्धेला मिळालाय. तिघांचा देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला आपण पाहत आहे. संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये असताना यावेळेला खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. बॉल बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑफचा फिल्डर बॉल खाली आलाय. 1 रन घेतले. नकार दिला त्या ठिकाणी नितेश पाटीलने. खरं केतन पाटील या फलंदाजाला असं म्हणतात सर सलामत तो पगडी 50. जर तुम्ही विकेटमध्ये उभे राहिले तर तुम्ही 10 बनवू शकता, परंतु आता वेळ गेली आहे.
लिमिटेड ओव्हर क्रिकेट आहे. अगदी तिसऱ्या षटकामध्ये आहोत आपण. यानंतर डेथ ओव्हरमध्ये येणार आहोत. त्यामुळे तुम्हाला इथून मात्र डू ऑर डाय, करो या मरो याकरता सिच्युएशननुसार मात्र फलंदाजी करावी लागेल. मैदानामध्ये आक्रमणं करावी लागतील. पहिला सामना दुसऱ्या फेरीमधला ढवळेपाडा विपक्ष निळजे ही लढत. चांगली बॉलिंग ॲक्शन. राऊंड विकेट ऑन साईडला ताकद वापरली आहे. शटम पूल केला बॉलला, मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलाय सीमा पार. इट्स मॅक्झिमम षटकार. क्षण सामन्याला कलाटणी देऊन जात असं म्हणतात. एक क्षण मॅच मध्ये आपण जर पाहिलं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून टाकतं. जो बाईचा चौकार मिळाला तिथून मोमेंटम मिळाला, मी म्हटलं होतं मगाशीच. आणि आता या मोमेंटमला मात्र पुढे घेऊन चालला नितेश पाटील. हा फलंदाज त्याच्या बॅटमधून धमाका पाहिला. मागच्या बॉलमध्ये त्याने नकार दिला होता केतनला दुसऱ्या रनसाठी. विश्वास स्वतःमध्ये ठेवला आणि असं म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स हा फार मोठा खरं तर तुमच्यामधला गुण असतो. कारण तुम्ही सातत्याने संघर्ष करत राहिलात, मेहनत करत राहिलात की तुमच्यामध्ये एक संपत्ती विकसित होते, तिचं नाव आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास या फटक्यामध्ये नितेशच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग. 37 रन ऑन स्कोर कार्डमध्ये एक खेळाडू बाद. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रवीण म्हात्रे खरं तर या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं सरपंच चषक या स्पर्धेसाठी. आणि जेव्हा जेव्हा या बुरदुल नगरीमध्ये स्पर्धा होता तेव्हा तेव्हा मात्र खूप चांगली कामगिरी त्यांची आपण होताना पाहिली या संपूर्ण स्पर्धेसाठी. 37 4 धावा जे एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च झाल्या. 9 धावा आता पहिल्या 4 मध्ये खर्च करताना आपण पाहता गोलंदाजाला प्रथमेश केवणेला या षटकामध्ये. वाईड यॉर्करचा प्रयत्न, अगदी योग्य लाईन होती. राऊंड विकेट आले, अँगल बनवत असताना मात्र वाईड यॉर्कर टाकला त्या ठिकाणी. आतली कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आपण पाहता त्या ठिकाणी. कमबॅक फार गरजेचं. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, जरी तुम्ही तुमच्या बाट्याला सुरुवातीला संघर्षाला तुमची सुरुवात डळमळी झाली तरी कमबॅक करणं ही काळाची गरज असताना हे कमबॅक करत असताना मैदानामध्ये प्रथमेश केवणे हा गोलंदाज. यावेळेला लॉफ केला बॉलला ऑन साईडला. वाडी स्लॉंगनला फिल्डर नाहीये. 2 षटकाच्या मधून बॉल झाला फरार. एका टप्प्याने सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. 30 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मैदानामध्ये जय हनुमान निळजे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. एक गडी बाद 41. वर्तमान लढत आपण पाहतो खऱ्या अर्थाने निलजे जय हनुमान निलजे क्रिकेट संघ मैदानामध्ये फलंदाजी करतो आणि निलजे क्रिकेट संघासाठी ते शुभेच्छा आलेले आहेत. त्यांचे समर्थक पाहतो आपण समीर काठावले चिरड हे सुद्धा इथे क्रिकेटचा आनंद घेतात. समीर दादा या व्यासपीठावर सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत तुमचं स्वागत आहे. मैदानाकडे आलाय. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक आणि अक्षयच्या हातामध्ये संघ नायकाने चेंडू सोपवलाय. आणि समोर फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला सलामीबीर आघाडीचा खेळाडू केतन पाटील मैदानामध्ये उभा आहे. केतनला मात्र चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये करायची. शॉट ऑफ लेन फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर लावलाय. जाळ्यामध्ये अडकला हा खेळाडू. ट्रॅप लावला होता केतन पाटीलसाठी. अटेम्प्टेड आपण पाहिला हा शॉट ऑफ लेन बॉल. त्याच्यावरती मात्र पुल करत असताना टायमिंग फसलं आणि इथे मात्र मोठा धक्का बसताना आपण पाहता टीम निळजेला. खेळाडू बाद केतन पाटील. पाहता एकत्र उद्घाटन समारंभ आणि हा खरं तर विहंगम दृश्य
एरियल ह्यू ज्याला म्हणतात, अगदी खूप चांगल्या पद्धतीचं हे क्रीडांगण आउटफिट टनक आहे आणि खूप मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली. हे फ्लड लाईट आहे आमचं, हे संपूर्ण VIP व्यासपीठ आपण पाहत आहे आणि चहूबाजूला ही पंचकृषी आपण पाहता, ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आता औद्योगिकरण वाढत चाललंय आणि अगदी त्याच्या मधोमध असणारं हे क्रीडांगण. आणि या क्रीडांगणामध्ये आपण पाहता जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील सरपंच चषक 2024 हे दमदार पर्व. आयोजक वालदेश्वर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर या ठिकाणी आपण पाहत आहे नितेशजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. नौका खेळाडू मैदानाकडे आला, फिरून मारला, बॉलला शफल झाले होते, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात. एकच धाव ज्ञानेश्वरने झेल टिपला होता मागे, तोच फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 रन मात्र या चेंडूवरती मिळेल. कमबॅक गरजेचं होतं डवळेपाडा संघासाठी, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं 41 आल्या. सुरुवातीलाच मन बनवून गेलो ते किमान 40च्या आसपास रोखायचं आहे खरं तर नियोजक संघाला, परंतु त्या ठिकाणी चांगली भागीदारी पाहायला मिळाली होती सुरुवातीला केतन आणि त्याच्या बरोबरीने असलेला खेळाडू विशालच्या माध्यमातून. यावर लो फुलटॉस बॉल ऑन साईडला, फटका फसलेला होता परंतु फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. जजमेंट चुकलं आणि बॉल एका टप्प्याने चालला लॉंग ऑन सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. चुकलं, त्याला बीट करून बॉल गेला त्या ठिकाणी लॉंग ऑन सीमा पार. 4 धावा चौकार एका टप्प्याने. क्रिकेटमध्ये खरं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रसंग अवधान नेहमी दाखवावं लागतं. अगदी समोरच्या दिशेने पॅरलल स्ट्रोक होता, तुम्हाला बॉलला थांबवायचं होतं किंवा झेल पकडायचं, मायनस सेकंडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा होता आणि अगदी लास्ट मोमेंटला बॉल डायव्हर्ट झाला, त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी फिल्डरला आपण बीट करताना चेंडूला पाहिलं आणि 4 धावा आपण येताना पाहिल्या. 46 धावा धाव फलकावरती. अर्धशतक कंप्लीट होईल का या मॅचमध्ये हे पाहायचं, कारण 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. 6 बॉल 16 योगदान केतनने दिलंय. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, ताकदीचा वापर करत असताना बॉलला लॉंग ऑनला क्लिअर करत पाठवलं सीमा पार. या षटकाराने मात्र अर्धशतक कंप्लीट झालं. 52 धावा न्यूझी टीमच्या माध्यमातून धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे. नितेश पाटील या फलंदाजाने षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मच निडेड सिक्सर ज्याला म्हणता येत डेथ ओव्हरमध्ये. अजून 2 बॉल बाकी आहेत आणि आपण पाहता या ठिकाणी 52 धावा या धाव फलकावरती लागताना पाहायला मिळाल्या. शेवटचे 2 निर्णायक चेंडू फार महत्त्वाचे असलेल्या इनिंगमध्ये डवळेपाडा संघाला कमबॅक करायचा यॉर्करचा प्रयत्न होता. टो क्रशर यॉर्कर, जितके फलंदाज मागे गेले त्यांना फॉलो करत असताना मात्र अगदी क्रीजमध्ये खोलात टाकला हा चेंडू, ब्लॉकरमध्ये टाकला हा बॉल. आपण पाहिला गोलंदाज अक्षय बैकरच्या माध्यमातून निर्धाव चेंडू डॉट. अंतिम चेंडू 8 बॉल 22. मागच्या सामन्यामध्ये 16 धावा केल्या होत्या याच नितेश पाटीलने. आतापर्यंत 8 बॉल 22. यावेळेला उडवलं बॉलला, एक्साइटिंग द पॉवर आणि बॉलला पडवलंय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. इट्स अ ह्यूज षटकार. 6 धावा. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर फायटिंग टोटल उभारण्यामध्ये आता नियोजन संघाला यश मिळालं. 58 धावा त्याने केल्या पहिल्या सत्रामध्ये. 24 बॉलमध्ये आता 59 धावांचा पाठलाग मैदानामध्ये ढवळेपाडाला पुढच्या इनिंगमध्ये करायचा आणि एका बाजूने याच 59 धावा नियोजन संघाला डिपेंड करायच्या. त्या अगोदर आपण जाऊया सादरीकरण कक्षामध्ये जिथे टॉस केला जाईल. 2 संघादरम्यान संघ असतील स्कायरा 11 हेदुटणे विपक्ष जय हनुमान दातिवली. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बिंदास पाटील यांना मी जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने इथे आमंत्रित करतो आपल्या शुभास्ते नाणेफेक करावी. एका बाजूला पाहतो खऱ्या अर्थाने हनुमान क्रिकेट संघ दातिवली, स्कायरा 11 क्रिकेट संघ हेदुटणे. सामना 4 षटकांचा असेल आणि बिंदादादांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल इथे जय हनुमान दातिवली क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला खऱ्या साखली फेरी करता मनपूर्वक शुभेच्छा असतील. संघ नाही खऱ्या अर्थाने आता यापूर्वी वर्तमान जर स्थिती बघितली 2024 मध्ये हेदुटणे आणि दातिवली अशी यापूर्वी कधी लढत झाली ती नाही. निश्चित स्वरूपात सामना 4 षटकांचा असेल. 4 षटकांमध्ये यापूर्वीच्या सामन्यामध्ये हेदुटणे क्रिकेट संघाची फलंदाजी अतिशय दमदार झाली. ॲज ए कॅप्टन म्हणून कशा प्रकारची खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी तुमची रणनीती असेल? रणनीती बघूया, 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग.
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण इथे स्वीकारलेला आहे. संघनायक प्रथमतः फलंदाजी करायची आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने सामना तुमच्या बाजूने निसटतं काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बंटी आला, बंटीने एका षटकामध्ये खऱ्या 3 षटकारांची आतषबाजी केली, सामन्याला कलाटणी दिली, तुम्ही विजय संपादित केलं. काही या सामन्यामध्ये सुद्धा बंटीकडून आणि तुमच्या इतर खेळाडूंकडून अशा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असतील? नक्कीच अपेक्षा आहे आणि फास्टर बॉल आरसीत बंडरीने चांगली गोलंदाजी केली म्हणून थोडा रन रेट कमी राहिला आमचा. प्लेइंग 11मध्ये काय तुमच्या बदल असेल आता 11मध्ये? नाही तेच. हां, थँक्यू सो मच. तर नाणेफेकीचा कौल इथे जानुमान दातिवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी स्कायरा 11 अर्थात आकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, त्या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. संपूर्ण खऱ्या अर्थाने जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल, सुधीर तुमच्या सर्व सहकार्यांचं प्रवीण खऱ्या अर्थाने कौतुक करू. ही स्पर्धा जरी खऱ्या अर्थाने मग आमचे नारायण शेठ पाटील असतील, त्यांचे सुपुत्र निखिल असतील, नितेश असतील आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाची स्पर्धा खऱ्या अर्थाने स्वर्गीय मंदा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्या भेटीसाठी आलेले आहे. परंतु यामध्ये जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांचे खूप मोठी मेहनत आपल्याला बघायला मिळतो. ब्रोली डे स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत. आमदार चषक क्रिकेट क्रिकेटचा आनंद घेतात मैदानाच्या बाहेर. तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. चोवीस बॉल आणि 59 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आणि एकंदर या धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल की एका बाजूने धावा रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया. आवाजामध्ये असेल बदल आमचे समालोचक मित्र योगेश मडवी सिद्दीकर यांच्याकडे. धन्यवाद. व्यासपीठावर आम्ही नारायण शेठ पाटील यांना पाहतो. सभापती सुरेश शेठ पाटील साहेबांचे ते मोठे बंधू, संपूर्ण बघा त्यांचे बंधुप्रेम जोडी, 4ही बंधू खऱ्या अर्थाने आज क्रिकेटचा आनंद घेतात. वलू यापूर्वी आपण आवाज ऐकला रोशन पाटील तारा यांचा. आता वळणार आहोत योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. गोलंदाज सज्ज असणार आहे. योगेश यांच्याकडे आपण बोलतो. सज्ज गोलंदाज. थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच रोशन पाटील. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करूया. खरं तर आपण पाहतो सरपंच चषक 2024 शानदार पर्व आणि आज पहिली रात्र. असं म्हटलं जातं महागुरु की रात्र ही वैऱ्याची असते, परंतु आज या रात्रीमध्ये दमदार क्रिकेट प्रत्येक टीम कडून पाहायला मिळाला. सेकंड राऊंडची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये 58 धावा 4 ओव्हरमध्ये केल्यात, तर 59 धावेचं टार्गेट असताना पहिल्या बॉलवरती हर्षदनं चौका ठोकत डावाला सुरुवात केली. एंजल 11 जयनुमान डवलेपाडा विरुद्ध जयनुमान तुम्ही संघ पाहतायत इथे निळजे. यावेळीचा बॉल इथे विकेट किपर बीट झालेत आणि बॉल चाललाय इथे सीमारेषा बाहेर 22 स्वरूपामध्ये चौकार मिळतोय. नसीबाची साथ मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे जर्मन डवलेपडा टीमला. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि ते विकेट किपरच्या अगदी पायांच्या मधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकाराबरोबर टीमची टोटल सध्या 8 या धावसंख्येवरती. टार्गेट 59 धावेचं 4 षटकांची लढत. प्रेक्षक वर्ग मॅचला एन्जॉय करतात. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहिलं की 4 षटकांची लढत 14.75च्या सरासरीनं धावसंख्या बनवायची या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ब्लॉकआउटचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय ऑफ साइड मध्ये. लॉंग ऑफ प्रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट झाली आणि सिंगलनं टीमची टोटल धावा पडकावरती 9 धावा. जिंकण्यासाठी 59 धावेचं टार्गेट. प्रेक्षक वर्ग मॅचचा एन्जॉय करतात. या स्पर्धेचे खरं तर प्रमुख शिल्पकार नारायण शेठ पाटील. स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहू शकता. नक्कीच
नितेश दादा पाटील यांचे पिताश्री आहेत. नक्कीच त्यांच्या पाठीमागे तुम्ही बुरदुलची रन मशीन सुधीर पाटीलला पाहतायत आणि नक्कीच त्यांचं देखील कौतुक करूया. अंकुश बांबे त्यांच्या पाठीमागे अजून आहे एक चेहरा. खरं तर बुरदुल संघाचा मेन चेहरा म्हणजे अंकुश बांबे. यावेळेस बॉल हवेत आहे. सचिन केवणेची विकेट टीमसाठी महत्वाची आहे आणि टिपली मैदानाच्या आतमध्ये गोल्डन विकेट. सचिन केवणे बॅक टू द डगआउट मैदानावरती. आज झाल्यानंतर किती जल्लोष बघायला मिळतो निलजे क्रिकेट संघाच्या खऱ्या अर्थाने खेळाडूमध्ये. सचिन हा खऱ्या अर्थाने योगेश आपल्याकडे बेल आहे. आंतरराष्ट्रीय एक काल असा होता 90च्या दशकामध्ये भारतीय क्रिकेट संघामध्ये क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर जर बाद झाला ना, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचे संघनायक म्हणायचे की आम्ही अर्धा भारतीय संघ गारद केला. एक सचिन तेंडुलकर म्हणजे अर्धी भारतीय संघाची ताकद असायची 90च्या दशकामध्ये. नक्कीच एक दहशत नावाची खरं तर महागुरु सचिन तेंडुलकर म्हटलं की समोरच्या टीमला घाम फुटायचा. आणि खरं तर तुम्हाला माहित असेल की पाकिस्तानचा शोएब अख्तर त्याच्या विरुद्ध खेळलेले स्ट्रोक आजही त्या पाकिस्तानच्या शोएब अख्तरला आठवत असतील. मॅचला एन्जॉय करतात. खरं तर चिरेट चे आमचे सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू एकेकालचे नामवंत क्रिकेट खेळाडू आमचे मित्र समीर काठावले मॅच एन्जॉय करतात. स्वागत आहे. आणि नारायण संघाचे आमचे कैलासदादा पाटील मॅचला एन्जॉय करतात. स्वागत आहे आपल्या दोघांचं. चांगला चेंडू इथे अपील स्ट्रॉंग आहे. अजून एक फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन. जय हनुमान टीम निळजेचं. केवणेची विकेट देखील मैदानाच्या बाहेर झाली. अगदी बॅटची एज लागली आणि त्यानंतर जय पवार सरांचा इशारा आलाय बॅट्समन आउट. सैन्यात राजे आमचे मित्र यांचं देखील आगमन झाले. शिवाबाई पाटील आपलं स्वागत आहे. वेलकम आपलं यावया व्यासपीठावरती. शिवादादा या. विकेट नंबर सेकंड मैदानाच्या बाहेर प्रथमेश केवणे देखील बाद झाला आणि इथे विकेटचं पतंग होते. लगातार 2 विकेट आल्या. नितेश पाटीलचं षटक तुम्ही पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 9 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं की ते 2 विकेट देखील प्रस्थापित केलेत. इथनं जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. आजच्या रात्रीतील पहिला संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल विजेता संघ. आणि खरं तर इथे विकेट मिळाली फार महत्वाची. अंतिम चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट चालला. ऑन साइड मध्ये मिड ऑन द क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा समाप्त झाला आणि धावसंख्या केवळ 10 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10. त्याचे लाडके आयोजक नितेश दादा पाटील यांचे पिताश्री तुम्ही श्रीमती पाहतात नारायण पाटील. महागुरु एकेकाचं खरं तर बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठे नाव म्हणजेच बैलगाडा ड्रायव्हर नारायण पाटील एकेकाची ही बुलंद तोप आहे. आणि या स्क्रीनवरती तुम्ही पाहतायत ना निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने त्यांना फोकस केलेलं बघा. परंतु खऱ्या अर्थाने की एकच नाद बैलगाडा शर्यत आजही त्यांना त्या क्षेत्राची खूप आवड आहे. आणि त्यांच्या घराण्याच्या बद्दल एक इथे इन्फॉर्मेशन मिळतो की कुस्ती क्षेत्रामध्ये लाल मातीच्या खेळाला मग ते सुधीर सारखा खऱ्या अर्थाने कुस्तीपटू असेल अनेकांना खऱ्या अर्थाने कुस्ती क्षेत्रात अग्रेसर करण्यामध्ये नारायण शेठ पाटील आणि त्यांच्या परिवाराचं खूप मोठं योगदान आहे. मग ते आमचे परममित्र सुरेश शेठ पाटील माजी सभापती त्यांचं खूप मोठं योगदान असणार आहे. नक्कीच महागुरु. आणि मॅच मध्ये आपण जाऊया जिथे 2 विकेट लगातार पडल्यात. परंतु पहिला विकेट इथे पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आली ती 10. येणारे समीकरण आता 18 चेंडू आणि 49 धावेची गरज आहे. सामना इथे चांगला होणार आहे. परंतु इथे बॉल पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. सोहम केवणेच्या बॅटमधून येतोय षटकार.
काय पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये खरं नक्कीच आपण पाहिलं की सामना खरं तर जर्मन निळजे संघाच्या बाजूने मजबूत झाला, परंतु सुरुवात झाली दुसऱ्या ओव्हरला आणि नागेश पाटीलवरती आक्रमण चढवलंय. एक षटकार टोकला सोहम केवणेनं. अंडर 18चा खेळाडू आहे खरं तर 17 वर्षाचा हा सोहम केवणे. मैदानाच्या आतमध्ये आज संधी मिळाली आहे या मैदानावरती. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय, परंतु फलंदाज त्याला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. व्हेरी गुड लाईन. सेकंड ओव्हर नागेश पाटील अनुभवी खेळाडू आहे आणि सातत्यानं मागच्या मॅच मध्ये देखील नागेश पाटीलनं चांगलं षटक फेकलं होतं. तोच नागेश पाटील आता देखील चांगलं षटक फेकतोय. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा चेंडू चाललाय. लॉंग ऑफ प्रेझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळणार. सिंगलना काहीही फरक पडत नाहीये, कारण सिंगल डबलच्या माध्यमातून दवळपाडा संघ जिंकणं कठीण होणार आहे. टार्गेट भरपूर मोठं आहे, 59 धावेचं आणि आतापर्यंत रन्स आलेत ते केवळ 17 धावा. आमचे मित्र साईनाथ राजे उत्कृष्ट समालोचक देखील मॅचला एन्जॉय करतात. साईनाथ राजे आपलं देखील स्वागत आहे. त्यांची स्पर्धा देखील ओम ठाकूर बापा मोरिया तो जो मजकूर सुरू आहे. उद्या त्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि तरी सुद्धा मॅचला एन्जॉय करण्यासाठी इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा डीप राहिलाय. आता प्रेशर वाढलंय कारण सामन्यामध्ये टार्गेट मोठं आहे. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव टीमवरती वाढेल. पहिला खेळाडू आपण पाहिला या संघाचा मेन खेळाडू खरं तर सचिन केवणे लवकर बाद झाला. आज सुनील केवणे टीम मध्ये नाहीये आणि नक्कीच त्याची कमी कुठेतरी टीमला भासते, परंतु इथे आक्रमण चढवलंय. ऑन साईडला फ्लिक केलाय. बॉल सीमारेखा बाहेर. षटकार. काय सामन्याचं चित्र बदलते, परंतु बघा येणारा शेवटचा चेंडू जर झटकर आला तर सामन्यामध्ये कमबॅक होईल. कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 बनताना आम्ही अनेक वेळा पाहिलेत. इकडे स्क्रीनवरती तुम्ही पाहिला बुर्दू संघाचा न्यू टॅलेंट युवा गोलंदाज ज्यानं अक्षरशः मोठमोठ्या खेळाडूंना नांगी टेकायला लावली, तो भूषण पाटील स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. यावेळेस हा बॉल उंच गेला हवेमध्ये आणि जजमेंट चांगलं आहे. इथे विकेट मिळते अंतिम बॉल होती. हर्षद केवणे देखील बाद झालाय, ज्यानं षटका टोकला मागच्या बॉल होती आणि तो देखील माघारी परतलाय. आता समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावेची गरज. जय गावदेवी क्रिकेट संघ बोर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहा नितीश पाटील अर्थात सरपंच चषक 2024 पर्व तुम्ही पाहतायत. पहिली रात्राने पहिल्या रात्रीची सेकंड राऊंडची पहिलीच लढत मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 36 येणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती भूषण बाईकर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक उत्कृष्ट खेळाडू आहे, परंतु आज संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर नक्कीच भूषण बाईकरला चांगला खेळ करावा लागेल. सोहम केवणे 4 मध्ये 8 त्यानं केलेत. भूषण बाईकर नॉस्टक एंडला आहे, परंतु गोलंदाज इथे टर्निंग पॉइंट षटक फेकण्यासाठी करण पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. मागची मॅच तुम्ही पाहिली, खरं तर एडुटने संघ हारता जिंकला आणि बंटीनं केलेली दमदार केली. खरं तर एडुटने संघाला विजय मिळवून दिला. बरेच सारे एडुटने संघाचे पाठीरके घरच्या प्रवासाला निघले होते, परंतु ज्या प्रकारे बंटीने 3 षटकार मारले आणि सामना जिंकून दिला, त्यांची लढत नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. चेंडू चांगला ब्लॉकर मध्ये फेकलाय. अजून एक डॉट चेंडू. एक डॉट चेंडू. आता दबाव वाढत जाईल. तो टीम डवलेपाडा टीम होती. एंजल 11 जर्मन डवलेपाडा. खरं तर
उपसरपंच बिंदादादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे आपण पाहतोय जय हनुमान निळजे संघ. 11 चेंडू शिल्लक राहिलेत. आता गरज आहे मैदानावरती 36 धावेची. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल पॅडवरती आणि LBW अर्थात विकेट इथे पडतीये. 4था धक्का मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान धवलेपाडा टीमला. लेखक आहेत मग जतीन असतील त्यांच्या सहकार्यांचं कौतुक करायला लागेल. उसाडणे गावातील अतिशय सक्षम गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. नक्कीच महागुरू समालोचकाच्या पाठीचा कणा म्हटलं की स्कोरर असतात जतीन गोंधली मॅन फ्रॉम उसाटणे आणि भाया मात्रे मॅन फ्रॉम उसाटणे. ही दोन एवन जोडी स्कोररच्या भूमिकेमध्ये या नाईट मध्ये आपण पाहतोय. 10 चेंडू 36 समीकरण. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्ञानेश्वर पहिला चेंडू बीट आणि आता समीकरण मागडं होत चाललंय कारण जनमान धवलेपाडा टीम समोर येणारे 9 चेंडू आणि 36 ची गरज आहे. 9 चेंडू 36 सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आता मजबूत स्थिती प्राप्त केली आहे जनमान निळजे संघानं. निळजे विरुद्ध धवलेपाडा ही लढत एक डोंबिवली मधला संघ एक बदलापूरातला संघ. चांगला चेंडू 1 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होणार. सिंगलनं काहीही फरक पडत नाहीये निळजे संघाला कारण सामन्यामध्ये आता राहिलेत 8 चेंडू आणि इथनं 35 धावेची गरज आहे. पहिल्याच रात्री प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्याच रात्रीमध्ये प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या नाईट स्पर्धेला आणि उद्या 10 संघ खेळतील या परिसरातले. त्याच्यामधली पहिली लढत होणार आहे ती म्हणजे नारेन विरुद्ध सिद्धी करवले. मॅचला एन्जॉय करतात खरं तर आमचे कैलासदादा पाटील नारेन त्यांच्या सोबत समीर काठावले चिरड आणि त्यानंतर आमचे हरेश मात्रे नारेन आणि भावेश मात्रे नारेन यांचं देखील स्वागत करूया. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अबंत धावसंख्या वाढते 8 चेंडू आणि 34 ची गरज आहे. प्रेक्षक वर्ग थोडे शांत झालेत कारण या मॅच मध्ये निळजे संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ज्या धवलेपाडा संघानं पहिल्याच मॅच मध्ये जोबिली सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं परंतु निळजे संघ विरुद्ध त्यांची गोलंदाजी चालली नाहीये आणि त्यांची फलंदाजी देखील शांत राहिली. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये पाठवलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर येतोय षटकार. जिंकण्यासाठी गरज आहे 7 चेंडू आणि आता 28 धावेची. बिग फाईट मॅच मैदानावरती पाहायला मिळते. 2 बलाढ्य टीम एका बाजूला धवलेपाडा आणि दुसऱ्या बाजूला निळजे संघ. 7 चेंडू 28 परंतु येणाऱ्या चेंडूवरती जरी एखादा षटकार आला तरी सुद्धा मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने योगेश आज भाया आहे हे आपल्या समीपेत उसाडण्याचे जतीन आहेत गुणलेखकाच्या भूमिकेत आणि जानेवारी महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात जी उसाडण्याच्या मैदानावर विठ्ठल रखमाई क्रिकेट संघाच्या वतीने प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल ना तिथे सुद्धा यांचं सहकार्य आपल्याला लाभणार आहे. नक्की स्क्रीनवरती तुम्ही पाहिलं प्रवीण मात्रे 2
धावसंख्या एकूण पाहिली 6 चेंडू आणि आता 28 धावेची गरज आहे. आपल्या सरपंचाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी ती शुभेच्छा आलेल्या आहेत. ऋषिकेश जोशी सोनारपाडा आणि तुषार म्हात्रे सोनारपाडा त्यांचा आम्ही सरपंचाच्या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. 6 चेंडू महागुरू आता गरज आहे 28 धावेची. अद्याप सामना संपला नाहीये कारण क्रिकेटचा खेळ मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतोय आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय जय हनुमान क्रिकेट संघ धवलेपाडा. आत्ताच वेळ खरे तर या खेळाडूंना आज नवीन प्लॅटफॉर्म मिळालाय आणि इथनं जर 6 चेंडू 28 केल्या तर येणारं सीजन त्यांना कोणी विसरू शकत नाहीये. परंतु आज इथे येणारे 6 चेंडू फक्त 28 ची गरज आहे. पहिला चेंडू कॉटन बॉलची संधी होती परंतु 1 रन त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि राहिलेले समीकरण 5 चेंडू 27 धावेची गरज. नक्कीच धवलेपाडा संघासाठी इथे प्राइज आले बघा 5,000 रुपयाचं. जर सामना जिंकला तर उसाटणे संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू समीर पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं प्राइज त्या खेळाडूसाठी असेल. चला 5 चेंडू राहिलेत आणि आता गरज आहे 27 धावेची. यानंतरची होणारी नेक्स्ट लढत अर्थात अंतिम लढत असेल जय हनुमान दातिवली विरुद्ध मॅच स्कायरा 11 हेडोटने. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. समीकरण बदलले. येणारे 5 चेंडू नंतर 26 धावेची गरज आहे. स्ट्रायकरला खेळाडू तुम्ही पाहतायत उजव्या हाताचा भूषण बाईकर. भूषण बाईकर आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. जगात जर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर प्रथम तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागते आणि आज ती वेळ आली आहे. इथनं 5 चेंडू मध्ये 26 केल्या तर येणारे 2 सीझन तरी धवलेपाडा संघ तुला विसरू शकत नाहीये. हा चेंडू इन स्विंग झाला, आतल्या बाजूने आलाय डॉट चेंडू आणि आता टाळ्यांचा आवाज का वाढलाय तर सामना एकतर्फा झालाय जय हनुमान निर्जय संघाच्या बाजूने. शेवटच्या दिवशी नक्कीच हा संघ खेळताना पाहायला मिळेल कारण आता जिंकल्यानंतर सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ या स्पर्धेतला राहणार जय हनुमान निर्जय संघ. निर्जय संघाने पहिल्या मॅच मध्ये खरं तर बसा संघाला परास्त केलं. धवलेपाडा संघाने जोवेली संघाला परास्त केलं होतं परंतु ही सेकंड राऊंडची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्या बाजूनं मजबूत केली आहे ती निर्जय क्रिकेट संघानं. फटका छान आहे, सजवलाय स्क्रीनच्या वरन सीमारेषा बाहेर. भूषण बाईकरच्या बॅट मधून षटकार. ची गरज आहे येणारे 3 चेंडू. पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. अजून एक षटकार येतोय. ची गरज मैदानावरती बघा काय मॅच आहे. भूषण बाईकर ज्या प्रकारे खेळतोय परंतु आता त्यांच्या पाठीने एकच प्रश्न पडलाय की याच्या अगोदरचा बॉल त्याने का सोडला. त्यावरती प्रहार केला असता तर कदाचित सामन्यामध्ये जिवंतपणा असू शकली असती परंतु आता 2 चेंडू 2 षटकार जरी मारले तरी धवलेपाडा संघ सामना जिंकणं कठीण होईल. एखादा चमत्कार फक्त तुम्हाला मॅच मध्ये वाचवूच शकतोय. बघा हा चेंडू होता तो बॉल सोडला. कदाचित या चेंडूवरती 2 धावा जरी आल्या असत्या ना आणि तरी सुद्धा सामन्यामध्ये जिवंतपणा असू शकली असती परंतु इथे काय घडलंय. येणारे 2 चेंडू शिल्लक राहिलेत आणि आता गरज आहे 14 धावेची. चला टीम निर्जय जास्त वेळ घेऊ नका कारण वेळ ही आपल्यासाठी थांबत नसते तर वेळेसाठी आपल्या संघाला थांबावं लागतंय. आम्ही नेहमी सांगतो ना की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है.
काय चाललंय निर्जय संघ, वेळ घेऊ नका प्लीज. 2 चेंडू शिल्लक राहिलेत. यावेळेस बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. स्वतः गोलंदाज ट्राय करतात परंतु चांगलं ट्राय, गुड ट्राय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट होतात खेळाडू आणि त्या एका चेंडूवरती 13 धावेची गरज आहे. सेलिब्रेशन सुरू झालंय. खरं तर पाठीराख यांचं करण जॉनमान निर्जय संघ आता क्वालिफाय होण्यासाठी सज्ज झालाय. सुपर 8 मध्ये फक्त 1 चेंडू शिल्लक असेल. सामना नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावरती. करत सामना जिंकला तर भोला ग्रुप खरं तर जोवेली अर्थात अमोलदादा धुले यांच्याकडून शुभेच्छा दिल्यात निर्जय संघाला. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. शेवटचा बॉल प्रहार केला आणि बॉलला पाठवलं सीमारेखा बाहेर. भूषण षटकार परंतु सामना गमवावा लागले. बेल गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. हार्ड लक एंजल 11 डवलेपाडा टीम. थँक्स योगेश मडवी. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे खऱ्या अर्थाने जॉनमान निलजे क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय प्राप्त केलं, संपादित केलं आणि उपांत्य फेरी अर्थात सुपर 8 मध्ये दाखल झालेले आहेत. निलजे क्रिकेट संघाचं अभिनंदन. आणि एंजल 11 जॉनमान ढवलेपाडा शेवटपर्यंत खिंड आपण लढवली. तुमचा मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. अभिनंदन करूया आपण. विजेत्या संघाचा सुपर 8 मध्ये दाखल झालाय जॉनमान निर्जय संघ. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हार्डलक डबलेपाडा टीम या स्पर्धेतनं बाहेर झाली आहे आणि आता आजच्या रात्रीतील शेवटची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अर्थात 2 संघ एकमेका विरुद्ध येतील. जय हनुमान.